मोहन ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याची 5 वर्षांची मुलगी पिहू हॉलमध्ये खेळण्यांसोबत खेळत बसली होती. वडिलांना पाहताच ती जाऊन तिच्या वडिलांच्या मांडीवर बसली. तेवढ्या तिची आई विभा चहा आणि नाश्ता घेऊन आली. मग पिहू आईला विचारू लागली, मम्मी मला सांग, मी दुपारी झोपल्यावर तू त्या अंकल बरोबर कोणता खेळ खेळतेस? हे ऐकून विभाचा चेहरा अचानक फिक्का पडला. मग तिने प्रकरण आटोक्यात आणले आणि म्हणाली, पिहू, दूध शांतपणे पी आणि कार्टून बघायला जा. असं म्हणत विभाने टीव्हीवर कार्टून चालू केलं आणि दूध पीत पिहू कार्टून पाहू लागली. मोहनला खूप आश्चर्य वाटले, कारण जेव्हा जेव्हा पिहूने कार्टून बघण्याबद्दल विचारलं तेव्हा विभा तिला टोमणे मारायची की ती खूप टीव्ही बघते, पण आज ती स्वतः तिला टीव्ही बघायला सांगत होती. मोहनने त्याच्या बायकोला विचारले की पिहू काय बोलत होती, कोणत्या अंकलबद्दल बोलत होती? यावर विभा म्हणू लागली, अरे काही नाही, ती लहान मुलगी आहे म्हणून ती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बनवत असते. तिच्या बोलण्याकडे तुम्ही का लक्ष देत आहात? एवढे बोलून विभाने पटकन चहा संपवला आणि पटकन किचनमध्ये धाव घेतली. इतर दिवसाप्रमाणे आज ती तिच्या नवऱ्यासोबत बसून फारशी बोललीही नव्हती. मोहनला वाटत होते की नक्कीच काहीतरी गडबड आहे, म्हणून तो पिहूला उचलून गच्चीवर घेऊन गेला. मग तो खूप प्रेमाने तिला विचारू लागला, बेटा काय झालं? तू कोणत्या अंकलबद्दल बोलत होतीस? मम्मी कोणता खेळ खेळते? यावर पिहू म्हणू लागली, पप्पा, आज दुपारी जेव्हा मला जाग आली तेव्हा मला एक अंकल घरातून बाहेर पडताना दिसले. मी आईच्या खोलीत गेले तेव्हा आई बेड आणि खोली साफ करत होती. मी तिला विचारले की ते अंकल कोण होते, तर आई म्हणू लागली की आम्ही छुपा खेळ खेळतो, तू जाऊन झोप बेटा. मला झोप येत होती म्हणून मी परत येऊन झोपले. मग मी उठले आणि पुन्हा त्या अंकलबद्दल विचारले तर मम्मी म्हणाली की तू काही स्वप्न पाहिले असेल. पण बाबा, मी खरंच हे स्वप्नात पाहिले नाही. आई खरं तर दुपारी बेडरूममध्ये अंकलसोबत गेम खेळते. मुलीचे बोलणे ऐकून मोहनला संशय आला, म्हणून तो दुसऱ्या दिवशी खिडकीने घरात आला आणि खोलीत लपला. मग दुपार झाली तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याची बायको एका अनोळखी व्यक्तीबरोबर खोलीत आली, ज्याने खूप विचित्र कपडे घातले होते. त्याच्या बोटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दगड जडवलेल्या अंगठ्या होत्या. गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि कपाळावर विभूती लावलेली होती. त्याचे केसही मोकळे होते, जणू काही तो तांत्रिक आहे. मोहनच्या बायकोने कपाटाच्या मागून एक पिशवी काढली आणि हवन साहित्याची व्यवस्था करू लागली. तो तांत्रिकही तिथेच बसला. काही वेळाने त्यांनी पूजाविधी सुरू केला. मोहनची बायको विभा डोळे मिटून बसली होती. तांत्रिकाने तिला सांगितले की आज आपली पूजा पूर्ण होणार आहे. मी तुम्हाला जो विशेष प्रसाद देईन तो स्वीकारल्यानंतर तुम्हाला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल. पण लक्षात ठेवा की हा प्रसाद तुम्हाला तुमच्या पतीला न सांगता खाऊ घालावा लागेल. देवाच्या इच्छेने लवकरच तुम्हाला मुलगा होईल. हे सर्व दृश्य पाहून मोहनला धक्काच बसला आणि तो अस्वस्थ झाला. त्याची पत्नी पूर्ण भक्तिभावाने त्या माणसाची आज्ञा पाळत होती. काही वेळाने तो सामान बांधू लागला तेव्हा त्याच्या पत्नीने कपाटातून नोटांची एक गड्डी काढून त्याच्या पायाजवळ ठेवली. त्याने विभाला आशीर्वाद दिला आणि तिथून बॅग उचलून निघून गेला. विभाने प्रसाद घेऊन कपाटातच लपवला होता. हे सगळं पाहून मोहनला खूप वाईट वाटलं. जेव्हा डॉक्टरने स्वतः सांगितले आहे की ती पुन्हा आई होऊ शकणार नाही, तरीही मुलाच्या इच्छेने ती हे सर्व करत होती. त्याची बायको त्याच्या पाठीमागे त्याच्यापासून लपवून हे सगळं करत असल्याचं मोहनला खूप वाईट वाटत होतं. घरात एक फुलासारखी मुलगी आहे हे तिच्या लक्षातही आलं नाही का? त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विभा खूप थकली होती, त्यामुळे ती बेडवर पडली आणि आराम करू लागली. आता मोहनला स्वतःवर ताबा ठेवता येत नव्हता, म्हणून तो पडद्याआडून बाहेर आला. मोहनला असे अचानक खोलीत पाहून विभा थक्क झाली. मोहन सरळ तिच्या जवळ आला आणि बसला आणि तिचा हात हातात धरून म्हणाला की विभा, माझ्या प्रेमात काय कमी राहिली होती की हे सगळं तू माझ्यापासून लपवून ठेवलंस? तो माणूस कोण होता? त्याने तुला कोणता प्रसाद दिला? जेव्हा आपल्याला डॉक्टरांनीही सांगितले आहे की तू कधीच आई होऊ शकत नाहीस, मग मुलगा होण्याच्या हव्यासापोटी तू कोणत्या आंधळ्या शर्यतीत सामील झाली आहेस? या सगळ्याचा काय फायदा? विभाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता. तरी तिने हळू स्वतःवर ताबा ठेवला आणि हळूवार शब्दात सांगू लागली की माझी मुलगी माझ्यासाठी पुरेशी आहे, पण मी हे सर्व फक्त तुमच्यासाठी करते आहे. आई नेहमी तुम्हाला म्हणतात की आता तुझं नाव पुढं कसं चालेल. त्या तुमचं दुसरं लग्न करण्याचा विचार करत आहेत.
तुम्ही जर दुसरं लग्न केलं तर माझं काय होणार, पिहूचे काय होणार? या सगळ्याचा विचार करून मला काहीही करून एका मुलाची आई व्हायचे होते. हा तांत्रिक बाबा खूप प्रगत आहे. मला मुलगा झाला नाही तर 50 लाख रुपये देऊ अशी अटही त्यांनी ठेवली आहे. आणि ते म्हणतात की तो कधीही त्याची पैज हारलेला नाही. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून मी घरी पूजाविधी करत होते आणि आता त्यांनी मला प्रसाद दिला होता. पण आता तुम्ही हे सर्व पाहिले आहे तर कदाचित आता त्या प्रसादाचा प्रभाव नष्ट होईल. मोहन डोक्याला हात मारत म्हणाला, दररोज वर्तमानपत्रात आणि टीव्हीवर बातम्या येतात की असे खोटे तांत्रिक बाबा घरे लुटतात आणि लोकांचे जीव घेतात. पण तरीही तू अशा लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतेस. मला तो प्रसाद दाखव, मलाही बघू दे की त्या प्रसादात असे काय विशेष आहे. आता विभा विचारात पडली. असं असलं तरी मोहनच्या समोर सगळं काही आधीच उघड झालं होतं, म्हणून तिने प्रसाद काढून त्याच्या हातात ठेवला. मोहनने ती पुडी उघडली तेव्हा त्यात पांढऱ्या रंगाच्या पावडरासारखे काहीतरी होते. त्याला काही शंका आली तेव्हा तो म्हणाला, हे बघ, मला मुलगा असो वा मुलगी याने मला काही फरक पडत नाही. माझ्यासाठी माझी मुलगी मला सर्वात प्रिय आहे. आणि काही लोकांना एकच मूल हवे असते आणि जर पहिले मूल मुलगी झाली तर ते तिचेही संगोपन चांगले करतात. मला कोणताही मुलगा नको आहे. आपल्याला जे काही आहे त्यात आपण आनंदी राहू. आणि राहिला आईचा प्रश्न तर तिला जे सांगायचे आहे ते तिला सांगू दे. मी माझ्या मुलीची शपथ घेतो, मी कधीच दुसरं लग्न करणार नाही. तसेच मी तुला कधीच हे जाणवू देणार नाही की तुझ्यात काही कमतरता आहे. तू जशी आहेस तशी माझ्यासाठी परफेक्ट आहेस आणि आपली मुलगीच आपल्यासाठी सर्वस्व आहे. इतर लोकांना गोष्टी बनवू दे. सध्या मला या तांत्रिक बाबाबद्दल शंका वाटत आहे, म्हणूनच मी पोलिसात जात आहे. विभाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, पण एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे? तेव्हा मोहन रागाने म्हणाला, मी जे काही सांगतो ते शांतपणे कर. मला नकोय मुलगा. आता तू माझ्याबरोबर पोलिसात येतेस की मी एकटाच जाऊ? विभा मन मारून त्याच्यासोबत पोलिसांकडे गेली. त्यांनी पिहूला शेजारच्या घरी सोडले होते. पोलिसांनी त्या पांढऱ्या पावडरची तपासणी केली असता ती झोपीच्या गोळ्या असल्याचे आढळून आले, ज्याची पावडर बनवली होती. आता पोलिसांनाही त्या तांत्रिकावर संशय आला होता. त्यांनी तांत्रिकाला रंगेहात पकडण्याची योजना आखली. विभालाही हे सर्व जाणून आश्चर्य वाटले. पोलिसांच्या सांगण्यावरून तिने तांत्रिकाला फोन लावून सांगितले की बाबा, आज मी हा प्रसाद दुधात मिसळून माझ्या नवऱ्याला देणार आहे. त्याला काही कळणार नाही आणि आजच मी पण हा प्रसाद खाणार आहे. काही शुभ मुहूर्त असल्यास कृपया मला सांगा, कारण या कामात कोणतीही चूक होऊ नये अशी माझी इच्छा आहे. यावर तांत्रिक म्हणू लागला की तुम्ही थांबा, मी गणना करून तुम्हाला सांगतो. मग काही वेळाने तो म्हणाला की आज रात्री 10 वाजता शुभ मुहूर्त आहे. तुम्ही त्यावेळी हा प्रसाद घ्या आणि तुमच्या पतीलाही द्या. असे सांगून त्याने फोन कट केला. पोलिसांची तुकडी साध्या कपड्यात लपलेली होती, जेणेकरून ते कोणाला ओळखू येऊ नयेत. मग रात्री 12 वाजता तांत्रिकाने 2 जणांसह दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील सर्व मौल्यवान वस्तू गोळा करण्यास सुरुवात केली. यासोबतच ते पिहूलाही सोबत घेऊन जाणार होते. त्यांनी पिहूलाही उचलून घेतले. ती झोपली होती, त्यामुळे ते आरामात होते. सर्व काही जमवून ते पिहूसह घराबाहेर पडू लागले तेव्हा पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडले. समोर पोलिसांना पाहून ते थक्क झाले, पण त्यांच्या सुटकेचा कोणताही मार्ग उरला नव्हता. तेवढ्यात विभा आणि मोहन उठून आत आले. त्यांनी पिहूला घेतले आणि विभाने तिला आत नेऊन बेडवर झोपवले. इथे पोलिसांनी तांत्रिक आणि त्याच्या माणसांना लाठीमार करायला सुरुवात केली. मग ते विनवणी करू लागले, साहेब, आम्हाला मारू नका, आम्हाला माफ करा. आम्ही नुकताच नवीन व्यवसाय सुरू केला होता आणि पहिल्याच वेळी तुमच्या ताब्यात आलो. तांत्रिक रडायला लागला आणि म्हणाला की मी तांत्रिक नाही तर चोर आहे. मला तांत्रिकाचा वेश धारण करून हे काम करायचे होते. लोकांचा माझ्यावर विश्वास बसावा म्हणून मी मुद्दाम अशी अट घातली होती की ज्याला मुलगा नाही झाला त्याला मी 50 लाख रुपये देईन. लोकांना लुटून, मुले चोरून मी पळून जाणार होतो. मी मुलांना भीक मागणाऱ्या टोळीला विकले असते तर मला खूप पैसे मिळाले असते. मी पैसे कमावण्यासाठी हा शॉर्टकट शोधून काढला, पण पहिल्याच चोरीत पकडलो गेलो. पोलिसांनी त्या लोकांना अटक केली. विभा स्तब्ध झाली की लोक इतरांच्या भावनांशी कसे खेळतात आणि गुन्हा करतात. या विचाराने तिचा आत्मा हादरून गेला होता की आज जर मुलाच्या हव्यासापोटी
तिच्या मुलीच्या आयुष्याचे काही बरे वाईट झाले असते तर? आज जरी ती पुन्हा आई होऊ शकत नाही, पण निदान तिला आई म्हणायला मुलगी तरी आहे. आणि त्या मुलीसोबतच काही बरे वाईट झाले असते तर ती स्वतःला आयुष्यभर माफ करू शकली नसती. तिने आपल्या पतीला मिठी मारून रडत माफी मागितली आणि म्हणाली, मला माफ करा. मुलाच्या हव्यासापोटी मी आंधळी झाले होते. मला योग्य अयोग्य हे काहीच दिसत नव्हते. मला वाटत होते की चमत्कार घडावा आणि मला मुलगा व्हावा. त्यामुळेच मी या ढोंगी लोकांच्या जाळ्यात अडकले. मोहन तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला, हे बघ, आयुष्यात संकटे येतच राहतात, पण काहीही झाले तरी आपण नेहमी योग्य मार्गावर चालले पाहिजे. आणि जीवनात जे काही प्रसंग आले ते स्वीकारून त्या संकटावर मात करून जगण्याचा मार्ग शोधला पाहिजे. आणि एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी कोणताही चुकीचा मार्ग निवडू नये, कारण चुकीचा मार्ग पत्करून कोणीही योग्य स्थळी पोहोचू शकत नाही. विभाला समजले होते की आता तिला पुत्रप्राप्तीची इच्छा सोडून फक्त आपल्या मुलीवर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि मुलगा नसल्याबद्दल टोमणे मारणाऱ्यांच्या शब्दांकडे तिला दुर्लक्ष करावे लागेल, कारण तिचा नवरा सोबत असल्यामुळे तिलाही कोणाच्या टोमण्यांची पर्वा नव्हती. आणि असं असलं तरी जास्त विचार करून काहीच साध्य होणार नव्हतं. या चुकीपासून धडा घेत तिची विचारसरणी बदलली होती. आता तिला कोणी मुलाबद्दल विचारलं तर ती हसून म्हणायची की मला एक मुलगी आहे ना, मग काय, माझ्यासाठी माझी पिहू सर्वस्व आहे. मित्रांनो, आजच्या काळात मुलगा आणि मुलगी यात काय फरक आहे? ज्याला आपण चांगले वाढवतो त्याला आपलं आयुष्य स्वतःच्या बळावर जगता आलं पाहिजे, हेच आपल्या आयुष्याचं ध्येय असायला हवं. मुलांवर आपल्या अपेक्षांचं ओझं असू नये. आपल्यानंतरही या जगात चांगले जीवन जगता यावे यासाठी आपण त्याला पात्र बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपली विचारसरणी अशीच राहिली तर आपल्याला मुलगा असो की मुलगी याने काही फरक पडणार नाही. फक्त त्याला एक चांगला माणूस बनवा. तुमचे याबद्दल काय मत आहे ते कृपया आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.